केसरकर आहेत. सर, विरोधकांनी जे मुद्दे मांडलेले आहेत चहापानाला विरोध करण्यासाठी, ते शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत, भ्रष्टाचाराचे मुद्दे आहेत, हे मुद्दे पटतात? बिलकुल नाही. शेतकऱ्याला सगळ्यात जास्त मदत ही आमच्या शासनाने केलेली आहे. त्यांनी सुरुवातच मुळात केली मनुस्मृती. तर मनुस्मृतीचा कुठलाही उल्लेख हा आमच्या पाठ्यपुस्तकामध्ये नाही. प्रस्तावनेमध्ये जी प्रस्तावना आलेली होती ही सरकारकडे न येता डायरेक्ट ह्याच्यावर टाकली गेली पब्लिक ऑब्जेक्शन सजेशनसाठी, आणि त्याच्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईसुद्धा आम्ही प्रस्तावित केलेली आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचे मुद्दे जे आहेत हे लोकांची दिशाभूल आहे. सर, पण मनुस्मृतीचा एक श्लोक लिहून त्यांनी विरोध आपला दर्शवलेला आहे. तुमच्या मनुस्मृतीला विरोध आहे का? कारण अजित पवारांनी थेट सांगितलेलं आहे प्रेस मनुस्मृतीचा कुठलाही श्लोक हा शालेय पुस्तकामध्ये नाही. मी स्पेसिफिकली याचा खुलासा केलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो, आणि ज्यांनी प्रस्तावना जी केली आणि जी प्रस्तावना ज्या कमिटीकडून आली त्यांनी त्याची दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आणि ज्या अधिकाऱ्यांनी शासनाकडे न आणता स्टेअरिंग कमिटीकडे डायरेक्ट ती प्रस्तावना प्रसिद्ध केली त्या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई होती. 5% आरक्षण नाही मिळालं तर मग आम्ही विरोध करू आणि आमचा समाजही वोटिंग करणार नाही, असं समाजवादीने स्पष्ट केलंय. 5% मुस्लिम आरक्षण बघा, मुस्लिमांना ऑलरेडी आरक्षण आहे. मुस्लिमांमध्ये जे ओबीसी आहेत त्यांना सुरुवातीपासून आरक्षण आहे. त्याच्यामुळे असं वेगळं आरक्षण धर्माच्या बेसिसवर कुठेच दिलं जात नाही. सर्वच धर्माचे लोक म्हणणार आम्हाला आरक्षण द्या. शेवटचा प्रश्न विचारते. डबल इंजिन सरकार म्हणून बावनकुळे सारखं डबल इंजिन सरकार म्हणतायत, तिसऱ्या इंजिनचा विसर पडतोय असं वाटतं तुम्हाला? नाही, डबल इंजिन हे कसं असतं, केंद्रामध्ये सुद्धा आपलं सरकार आणि राज्यामध्ये सुद्धा आपलं सरकार, म्हणून त्याला डबल इंजिन सरकार म्हणतात. ते किती पक्ष एकत्र येऊन सरकार केलं ह्याला महत्वाचं नाही. आणि म्हणून महायुतीची सरकार केंद्रामध्ये सुद्धा आणि राज्यामध्ये, त्याच्यामुळे डबल ताकदीने राज्याचा विकास होतो. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण बघतोय की या ठिकाणी दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलेलं आहे की डबल इंजिन सरकारचे आहे ते केंद्रातलं आणि राज्यातलं आहे. त्याच्यामुळे तिसऱ्या पक्षाचा विरोध आहे अशातला कुठलाही भाग नाही. याशिवाय त्यांनी असं सांगितलं आहे की 5% आरक्षणाच्या मुद्द्यावर जर समाजवादी सरकारला घेण्याचा प्रयत्न करत असेल तर मुस्लिमांना आधीच आरक्षण आहे असं स्पष्टीकरण देखील त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. कॅमेरापासून अरविंद सह वैदेही गाडीकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.